नमस्ते मित्रांनो, रिटायरमेंट प्लॅनिंग कसं इम्पॉर्टंट आहे किंवा रिटायरमेंट प्लॅनिंगसाठी काय गरज आहे, का गरज आहे हे जाणून घ्यायचं असेल तर एक सिंपल उदाहरण मी देतो. समजा तुमचं वय 50 आहे, तुमच्या वडिलांचं वय 75 आहे. आता बघा, त्याच वेळी तुमच्या मुलाचं वय असेल 20 ते 22च्या दरम्यान. आता हे विचार करण्याची गोष्ट आहे की समजा वडील आजारी पडले आणि त्यांना मोठ्या हॉस्पिटलला ऍडमिट करावं लागलं आणि त्याचा खर्च 10 लाख ते 20 लाख सांगितलाय डॉक्टरांनी. तर तुमची मनस्थिती अशी होणार की अरे, वडिलांवर पैसे खर्च करू का, तेच पैसे मी माझ्या मुलाच्या आत्ता 12वी झाली आहे आणि त्याच्या मेडिकल, इंजिनिअरिंग किंवा कुठल्या कॉलेजच्या ऍडमिशनसाठी मी खर्च करू. ह्या द्विधा मनस्थितीमध्ये तुम्ही अडकणार. पण त्याच वेळी जर तुमचे वडील तुम्हाला म्हणले की बेटा, माझे रिटायरमेंटचे पैसे आहेत शिल्लक, तुझं काम फक्त मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायचंय आणि बेड साईडच्या शेजारच्या कोचवर तुला यायचंय, बस एवढंच काम कर. जो काही तुला तुझ्या पैशाचा खर्च करायचा आहे तो तुझ्या मुलाच्या शिक्षणाला वापर. तर तुम्ही म्हणणार काय वडील मिळाले, तुम्ही एकदम खुश होणार. आता बघा, पुढच्या 25 वर्षानंतर परत सेम हिस्ट्री रिपीट होणार आहे. त्यामध्ये तुमच्या वडिलांचं वय जे 75 आहे ते तुमचं 75 होणार आहे, तुमच्या मुलाचं 50 होणार आहे आणि तुमच्या मुलाच्या मुलाचं वय होणार आहे 25. आणि त्यावेळी त्याच्या एज्युकेशनच्या वेळी पण सेम थिंग लागणार आहे. त्यावेळी जर तुम्ही तुमच्या मुलाला म्हणला बेटा, माझ्या रिटायरमेंटचे पैसे तयार आहेत आणि ते रिटायरमेंटचे पैसे तू खर्च कर, फक्त मला हॉस्पिटलमध्ये नेऊन ऍडमिट कर आणि कोचवर बसायचं काम कर, तो म्हणेल काय बाप मिळाला मला. सेम थिंग इथंही होणार आहे. त्यामुळे हिस्ट्री रिपीट होत असते आणि जर हिस्ट्री रिपीट होत असेल तर आपल्याला हे लक्षात घेतलं पाहिजे की 75 वयाला माझ्या मुलावर माझ्या रिटायरमेंट नंतरचा आजारपणाचा भार जर टाकायचा नसेल तर एकच पर्याय, तो म्हणजे आत्तापासून रिटायरमेंट तयारी करणं. आणि ती तयारी 25 वयापासून केली तर जास्त फायद्याची, 50 वयापासून केली तर थोडी जास्त मेहनत करावी लागेल. आणि ही किती असली पाहिजे हे जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्की माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येऊ शकता. तुम्ही नवजीवन वेल्थच्या ऑफिसला भेट द्या, आपण ह्यावर चर्चा नक्की करू. थँक्यू.